डावाला सुरुवात झाली आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कमध्ये आलाय निलेश पाटील. बेलवलीचा खरं तर जयदुर्गा माता बेलवली संघाचा हा खेळाडू आहे निलेश. या ठिकाणी बॉलिंग मार्कमध्ये आला. समोर चॅम्बो नील आपण पाहता प्रफुल्ल पाटीलला. कॅमेरामन त्या आजच्या घडीला आपण पाहिला एक व्यावसायिक दर्जाचा क्रिकेटर ही त्याची ओळख राहिली आहे. प्रवास भरपूर त्याचा चांगला राहिला पण त्यासाठी त्यांनी केलेली मेहनत ही देखील तेवढीच महत्त्वाची होती. पहिला सामना पहिला बॉल यॉर्क केलाय, सन्मान दिलाय, बॅक टू द बॉलर. इथे रन नाही आहे पहिल्या चेंडूवरती. सुरुवात चांगली झाली की शेवट हा नेहमी चांगला होतो असं म्हणतात. आणि इथे मात्र आपण पाहिलं पहिल्या सामन्याचा पहिला बॉल निलेशने निर्धाव टाकलाय. 24 लाईव्ह इव्हेंट एक एक मॅच अतिशय महत्त्वाचे. दिनेश पाटील आमचे संघाचे तर मेंटॉर आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमचे. फुल टॉस खराब चेंडू त्याच्यावरती प्रहार. इथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला पाठवलाय. सीमा पार आलाय षटकार प्लस बीमर. यस वेस्ट साईड बेली बाउंडर सांगतात आम्हाला वेस्ट साईड. दीपक पाटील सर एका बाजूने स्क्वेअर लेग पंच द्वारकानाथ चोरगे आणि 7 धावा इथे धावफलकावर पण लागताना पाहत आहे. बघा त्यांची तुम्हाला बॉडी लँग्वेज रिव्ह्यू घेण्यात आला फिल्डिंग टीमच्या माध्यमातून. चला तिसरे पंच आमच्या शिवदासजी वाघमारे. चला आपण क्लिअर करून घ्या नक्की काय. षटकाराला आणि पंचांचा इशारा आलाय. बीमर बॉल इट्स बीमर. बघा खरं तर पहिला बॉल डॉट त्यानंतर मात्र आक्रमण केलं यस स्प्रिट बिली बाउंडन. खरं तर आपण पाहिजे त्यांची एक वेगळी आधार राहिली. अगदी या टाईपमध्ये ते खरं तर आउट घोषित करायचं कारण होतं त्यांना संधिवाताचा त्रास होता. परंतु त्यानंतर ती स्टाईल प्रचंड फेमस झाली आणि आज 216 टुर्नामेंटचा क्रमांक त्यांचा त्या ठिकाणी संपन्न होत आहे. फिटनेस पण चांगली आहे त्यांची. आजही 40+ आहेत. त्यांचे चिरंजीव देखील आपण अनेक स्पर्धांमध्ये खेळताना पाहिले आणि स्वतः हरिभक्त परायण आहेत. बाजूला सप्ताह त्यामुळे दुपारी कदाचित तिकडे देखील जॉईन होतील ते. 6 धावा आल्या आणि या 7 धावा आपण पाहिल्या 1+6 अशा धाव फलकावरती आल्या. नेक्स्ट बॉल बॉल तयार निलेश. फ्रीडचा बॉल डाऊन द ग्राउंड. अजून एक तडाखा. प्रफुल्ल पाटील चॅम्बो ही इज ऑन फायर. सकाळच्या सदनामध्ये आक्रमण षटकार आलाय बोर्ले टीमला. 24 लाईव्ह इव्हेंट संघाला हा षटकार. लगातार बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. अप्रतिम फटकेबाजी प्रफुल्ल पाटील कडून पाहायला मिळाले. संघनायक सरसेनापती कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हणतात. आणि इथे मात्र आक्रमक झाला या सकाळच्या सत्रामध्ये फलंदाज प्रफुल्ल पाटील. 2 लगातार षटकार एक बीमर अशा 13 धावा पहिल्या 2 बॉलमध्ये आल्या. पहिला बॉल चांगला टाकला आणि त्यानंतर मात्र आक्रमण पाहायला मिळालं प्रफुल्ल पाटीलचं. त्याला रोखावं लागेल तुम्हाला. झटपट बाद करावं लागेल अन्यथा एक मोठं टार्गेट तुम्हाला कदाचित या मॅचच्या दरम्यान पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल स्लॉक स्वीप. शॉर्ट स्क्वेअरला बीट केला त्याच्या डोक्यावरून हा फटका. इनफिल्डला क्लिअर करणारा. टायमिंग प्रॉपर. बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार चौकार. अप्रतिम असं म्हणतात एखादा यंगस्टर जास्तीच्या टुर्नामेंट खेळत गेला की तो हळूहळू मॅच्युअर्ड होतो. आणि खरं तर हा खेळाडू मॅच्युअर्ड झाला. त्याची इनिंग सांगते त्याच्याकडे असणारा अनुभव आणि त्याने केलेली फलंदाजी. निलेशच्या अगेन्स्ट पहिल्या षटकामध्ये आता प्रचंड आक्रमक झालाय आणि धावा एकूण जर आपण पाहिल्या तर आतापर्यंत 17 या स्कोर कार्डमध्ये लागल्या. 17 धावा धाव फलकावरती आक्रमणाला सुरुवात झाली. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स असं म्हणतात. तुमचं आक्रमण हे सर्वात तुमच्या सुरक्षतेचं साधन आहे आणि तेच मात्र मैदानामध्ये करतोय या ठिकाणी प्रफुल्ल पाटील. कमबॅक हवंय. आणखीन एक फुल टॉस. फक्त दिशा दिली आहे. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक गॅपमध्ये फटका. बॉल मात्र चालला बाउंड्रीच्या बाहेर. लगातारचा हा दुसरा चौकार. चॅम्बो इज ऑन फायर. 21 रन धावफलकावरती येताना आपण पाहत आहे. अफलातून बॅटिंग. काल खरं तर कळंबोलीचं मैदान त्याने गाजवलं. नमो चषक सुरू आहे आपण पाहताय. खरं तर कळंबोलीमध्ये नाईट क्रिकेट त्या स्पर्धेमध्ये आय थिंक कळंबोलीचा संघ होता. त्या संघाच्या अगेन्स्ट त्यांनी काय फलंदाजी केली. 37 धावा 3 षटकांचे सामने होते आणि 3 षटकांच्या सामन्यामध्ये वैयक्तिक 37 या खेळाडूने केलं. टार्गेट 50 होतं आणि अफलातून बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. विकेट हवा आहे.
फिल्डिंग करणाऱ्या संघाला परंतु इथे चौफेर फटकेबाजी. यावेळेस आपण पाहिला ड्राईव्ह लेंथ होती, बॉल होता इनसाइड आउटचा फटका. प्रफुल्ल पाटीलने पहिल्याच करता षटकामध्ये आता धुवाधार फलंदाजी करत समोरच्या संघाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केलाय. 25 धावा, लगातार 3 चौकार, पहिला डॉट बॉल आणि त्यानंतर मात्र लगातार तिसरे 3 चौकार. या स्पर्धेतला तिसरा खेळाडू आहे ज्याच्या नावावरती सलगचे 3 चौकार पाहायला मिळाले. जबरदस्त बॅटिंग पहिल्या षटकामध्ये, चांगला स्टार्ट. पॉवर प्ले मध्ये मात्र पॉवर दाखवण्याचा प्रयत्न करत असताना हा खेळाडू फुलटॉस आहे. मिसकूट झाला फटका, तरी देखील चालला बॉल मागे इनफिल्डच्या वरून. किस्मत भी बहादुरो का साथ देते असं म्हणतात. आणि बघा नशिबाचा चौकारी मिळाला. खेळायचं होतं ऑन साइड मध्ये, बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. लिडिंग एज लागून बॉल गेला त्या ठिकाणी मिडऑफच्या डोक्यावरून. एका क्षणाला वाटलं होतं की हा झेल पकडला जाईल, परंतु त्याच्याही डोक्यावरून गेला बॉल आणि तदनंतर मिसफिल्डिंगचा चौकारी मिळाला. आणि पहिल्या षटकामध्ये एकूण धावा खर्च केल्या निलेश पाटीलने तब्बल 29. बिनबाद 29. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 29 आल्या. आता इथून 5 षटकामध्ये किमान 80+ रन कशा करता येतील याकडे आता लक्ष द्यावं लागेल 24 लाईव्ह इव्हेंट टीमला. पण दुसऱ्या टीममध्ये देखील आपण जर पाहिलं तर आकाश चोरगेसारखा एक मोठा हार्ट हिटर खेळाडू आहे. आणि कदा आपण पाहिलं राकेश सारखा एक अनुभवी फलंदाज आहे, अनुभवी ऑलराऊंडर आहे. आणि त्यांच्याकडे देखील ती ताकद आहे, क्षमता आहे धावा बनवण्याची. बॉलिंग मार्कमध्ये आता स्वतः राकेश मात्रे आलाय. कदा क्रिकेटला धर्म मानणारा हा खरंतर खेळाडू परवाच्या दिवशी उल्वे नाईट स्पर्धेमध्ये, दोस्ती चषक या स्पर्धेमध्ये बेलोरी संघ सुपर 5 मध्ये पोहोचलाय, ज्यामध्ये आकाश, राकेश या खेळाडूंचं योगदान दमदार राहिलंय. आणि आज आपण पाहताय आपल्याच विभागातील ज्या फ्रँचायझी आहेत त्या ठिकाणी बहिरीनाथ, बेलवली, वारदोली हा संघ तुम्ही पाहता मैदानामध्ये खेळतोय. दिनेशजी पाटील आमचे समालोचक, टीमचे मेंटॉर, त्यांना आपण पाहताय. फर्स्ट बॉल या षटकातला सेन्सेबल क्रिकेट. सूरज सावंतने हलक्या हाताने बॉलला फक्त दिशा दिली आहे आणि स्ट्राईक जितकी जास्त मिळेल चंबोला तो प्रयत्न त्याने आता केला या मॅचच्या दरम्यान. 1 रन आली, 30 धावा धावफलकावरती. तिसरं दशक पूर्ण झालं बॅटिंग करत असताना मैदानामध्ये 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून 30 रन स्कोर कार्डमध्ये. सकाळ सकाळ आपण पाहिला खरं तर आता मकर संक्रांतीनंतर मात्र दिवस प्रचंड मोठा होत चाललाय. सूर्यास्त थोडासा लेट होतं, त्यामुळे आपण पाहिलं काल दिवसभर थंड हवा होती. यावेळेस बॉल मागे चालला, कदाचित एज लागली असावी आणि इथे मात्र हा नशिबाचा चौकार. लॉंग स्टॉप रिजनच्या बाहेर चालला चेंडू, सीमा पार. लगातार 5 चौकार चॅम्बोच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाले. मंगेश पाटील बोर्ले संघ खरं तर सांगडे संघाचा एक चांगला ऑलराऊंडर. तेच थरार गोलंदाजी त्याची ओळख राहिली आणि तेवढाच आक्रमक फलंदाज. आणि सध्याच्या घडीला आपण पहिला राजकारणामध्ये देखील सक्रिय आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांची निवड. आणि एका बाजूने आमचे सूर्यकांत उपसरपंच. का तर नवे पर्व युवा सर्व या उक्तीप्रमाणे आता तरुण तडफदार सर्व नेतृत्व या स्पर्धेमध्ये. फुलरलाईनचा बॉल ऑन साइड मध्ये खोदून काढलाय. सलग 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याचा पराक्रम केलाय प्रफुल्ल पाटील या फलंदाजाने. एकदा जोरदार होत्या प्रफुल्लसाठी. अफलातून जबरदस्त चॅम्बो आपण पाहिला खरं तर त्या ठिकाणी नंबरची गॉगल घालून खेळतोय, पण तरी देखील त्याला बॉल फुटबॉल सारखा दिसतोय. याही वेळा गुडघा टेकून हा फटका, बैठक शॉट, घुटना टेक, चॅम्बो का फटका देख. अप्रतिम फटका होता आणि ते बॉल मागे फील्ड केला. दरम्यान 2 धावा आल्या. असं वाटलं होतं 7वा चौकार येतो की काय, पण तो फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. बघा प्रमुख गोलंदाजांवरती आक्रमण करत असताना प्रफुल्ल पाटील. बेलोरीचे 2 गोलंदाज. पहिलं षटक टाकलं निलेशने, त्याने दिल्या 29. आता या षटकामध्ये राकेश म्हात्रे हाही थोडासा महागडा ठरतोय, कारण आतापर्यंत 11 धावा त्याने खर्च केल्या पहिल्या 4 बॉलमध्ये. 2 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातला. नेक्स्ट बॉल चॉप केला, बॉलला सन्मान दिलाय, नॉन स्ट्रायकिंगला थ्रो झालाय. प्रेझेन्स ऑफ माइंड राकेश म्हात्रे चांगला होता, पण तो डायरेक्ट हिट होणं हेही तेवढंच गरजेचं होतं. आणि इथे आपण पाहू शकाल आणखीन 2 धावा ऍड होतील. प्रफुल्लच्या वैयक्तिक किती धावा झाल्यात बघा, 11 चेंडू आणि 40. आणि या स्पर्धेमध्ये अर्धशतक अजून एकही झालेला नाहीये, म्हणजे पहिला होईल का असा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. 3 चौकाराला फ्री वॉशिंग, गोल्डन गो ग्लो, ऑटो डिटेलिंग
ऑल अबाउट केअर ऑफर फॉर ओनली हॅट्रिक प्लेअर. चला चांबो माझी गाडी घेऊन जा. 4 व्हीलर वॉशिंग फ्रीमध्ये होईल. आणि इथे आपण पाहता चांबो तुम्हाला सुवर्ण संधी आहे. आणि इथे आपण पाहता डॉट बॉल आला आणि पहिल्या 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा धावफलकावरती. आदरणीय ज्ञानदेवजी पाटील साहेब, खरतर संदेश पाटील आणि आमचे दर्शन पाटील यांचे पिताश्री, त्यांचे या ठिकाणी आगमन. खरतर एक समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणारे आदरणीय ज्ञानदेव पाटील साहेबांचं आपण करूया या ठिकाणी स्वागत. भरपूर पारितोषिके आहेत. लव बाईट केक कडून काहीतरी आहे गिफ्ट त्यांचं देखील आहे. आधीत त्यांच्याकडून एक पारितोषिक आहे. 2 षटकं संपली. या षटकामध्ये आल्या 13 आणि पहिल्या 2 षटकामध्ये टोटल 42. वैयक्तिक चांबो खेळतोय. 12 चेंडू 40 या धावसंख्येवरती. अद्भुत असा हा खेळाडू. खरं त्याच्या पाठीमागं कारण आहे. संदेश पाटील सारखा एक मोठा त्याला पाठिंबा मिळाला, आधारस्तंभ. कारण म्हणतात ना, कोणतंही क्षेत्र असो, जर तुम्हाला गॉडफादर नसेल तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाहीये. जरी तुमच्याकडे स्किल असेल, टॅलेंट असेल, परंतु आजकाल गॉडफादर असणं गरजेचं. आणि संदेश पाटील याचं वेळोवेळी त्याला चांगलं मार्गदर्शन राहिलं. आणि संदेश एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे. कारण नुकतीच पालेश्वरी नाईट स्पर्धेमध्ये लगातार 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम त्याने केला. आणि एक विध्वंसक त्याने अर्धशतकीय पारी त्या मैदानावरती साकारली होती. आता या मॅचच्या दरम्यान 3ऱ्या षटकामध्ये कमबॅक होईल का? बॉलिंग मार्कमध्ये आलेत गोलंदाज विनायक भिंगारे, पोंजेचा हा खेळाडू. विनायक भिंगारे या ठिकाणी बॉलिंग मार्कमध्ये आलेत, पोंजाचा खेळाडू. समोर आपण पाहता पुन्हा एकदा सूरज सावंत या फलंदाजाला. टेम्परामेंट, संयम दाखवत असताना फक्त दिशा दिली. पार्टनरशिपचा हा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये गॅपमध्ये बॉल चाललाय. बाउंड्रीच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न होता, पण प्रयत्न चांगले. अगदी आपण जर पाहिला तर आमच्याही निदर्शनात आलं, परंतु आम्ही क्लिअर करू शकत नाही जोपर्यंत पंचाचा निर्णय येईल. हा बॉल आमच्या आयोजकांनी सांगितलं बाउंड्रीच्या बाहेर गेला, चौकार घोषित केला. कारण बाहेर त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न चांगले होते. जबरदस्त फटका. सूरज सावंत हाही आक्रमक झाला. धावफलकावरती आल्या 46. 46 धावा. सुरुवात अतिशय आक्रमक मैदानामध्येच करत असताना चांबो आणि त्याच्याबरोबरने सूरज सावंत हे 2 खेळाडू 46 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या. नॉकआउट सुपर 12च्या हे लढती अतिशय महत्त्वाच्या लढती आहेत. या मॅचमध्ये तुम्हाला धावा रोखाव्या लागतील. ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनच्या क्षेत्राकडे हा फटका या ठिकाणी केला जातो. आज 16 जानेवारी रणधुरंधर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना राजाभिषेक दिनानिमित्त आपण मानाचा मुजरा करूया. आजचा अतिशय महत्त्वाचा हा दिवस. आणि मैदानामध्ये सुपर 12च्या या लढती आपण पाहताय अप्रतिम पाहायला मिळतील. चॅम्बो अतिशय आक्रमक असा खेळाडू. इथे बॅकफुटला गेले. हाफ आर्म जॅक, शॉर्ट आर्म पूल केलाय. पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार. अजून 6 धावा मिळतील चॅम्बोला. आणि चॅम्बो वैयक्तिक खेळतोय. 13 चेंडू 46 या धावसंख्येवरती. 13 चेंडू आणि 46 धावा. खरं तर या धावसंख्येवर तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आणि अप्रतिम इनिंग त्याची राहिली आतापर्यंत. 50 कंप्लीट. संघाच्या धावा आपण जर पाहिल्या 53 धावा धावफलकावरती लागल्या. 3रं षटक मार्ग असताना मी मगाशी म्हटलं किमान 80+ टार्गेट आता माइंडमध्ये सेट करावं लागेल आणि त्या दिशेने वाटचाल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बिनबाद. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बिनबाद अशी ही सुरुवात. नेक्स्ट मॅच अद्विक एंटरप्राइजेस इंजिनियर्स अँड काय सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर शिवकर, म्हणजे आपण पहिला कॅप्टन दोन्ही कॅप्टनला इथे इन्व्हाइट करूया. त्याच्यानंतर असेल स्वर्गीय सुरेश बुवा शेळके पाली. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करूया. लेग बाईज सुदर्शन लक्ष द्या. लेग बाईची रन आहे. ही रन तर आपण पहिल्या संघाच्या खात्यामध्ये ॲड होईल. अजूनही धावफलकावरती 54. 3रं षटक मार्गस्थ आहे सूरज सावंत. आणि त्याच्याबरोबरने आपण पाहतो प्रफुल्लला जबरदस्त खेळ राहिला या दोन्ही खेळाडूंचा. एका बाजूने बाईकमॅन त्याने मात्र संयम दाखवलाय, कारण प्रफुल्ल प्रचंड आक्रमक झालाय. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज यार पुढे आले होते. स्टेप आउट होऊन मात्र हा फटका सजवला आला होता. कार्पेट ऑन साईडमध्ये फक्त सिंगल घेतले. या षटकामध्ये खरं तर आपण पाहिला विनायक भिंगारे यांनी कमबॅक करून दिला आपल्या टीमला. एक चौकार एक षटकार जरूर आला तरी देखील आपण पाहिला त्याचं कौतुक व्हायला हवं. अप्रतिम गोलंदाजी राहिली. लास्ट बॉल या षटकातला. वैयक्तिक 46 या धावसंख्येवरती खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला गेले, कट करायचा बॉल मागे चला. 50 कंप्लीट होईल का?
46 धावा ऑलरेडी धावफलकावरती आहे. तिथे पाठलाग केला बॉलचा आणि गुड फिल्डिंग. डीप मध्ये बॉलला थांबवलंय. 2 धावा आल्या आणि धावसंख्येत झाली वाढ. वैयक्तिक 48 या धावसंख्येवरती खेळतोय चॅम्बो. प्रफुल्ल पाटील हा फलंदाज आणि संघाच्या एकूण धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर लागल्या 57. पहिल्या षटकामध्ये होत्या 29, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 13, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 14, 15 धावा माफी असं तिसऱ्या षटकामध्ये 15 आल्या आणि एकूण 57 धावा या धावफलकावरती पाहायला मिळाल्या. बघ पाटील सर आमचे पालीचे आहेत. पहिल्या सामन्यानंतर त्यांची अनोखी अदा तुम्हाला पाहायला मिळेल नक्कीच. द्वारकानाथ चोरगे तुम्हाला देखील इम्प्रोव्हायझेशन करावं लागेल अंपायरिंग क्षेत्रामध्ये, कारण जो दिखताय वही बिकताय असं म्हणतात. तुम्ही जे स्किल दाखवाल तेवढा तुम्हाला डिमांड वाढेल. परंतु पावसाळी क्रिकेट आम्ही पाहिली. एवन जोडी जीवन गावण सर द्वारकानाथ चोरगे सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांना अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये पाहिलं. आणि टेनिस बॉल आले की मग दीपक पाटील सर, शिवदासजी वाघमारे यांचा आपण आवाजाने उल्लेख करू. चला जाऊया मॅचकडे. सेकंड स्पेलमध्ये आलाय गोलंदाजी मार्कवरती राकेश मात्रे, संघाचा अनुभवी खेळाडू. विकेट हवा आहे. विकेट कधी मिळेल फिल्डिंग करणार टीमला हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. जर का इथे विकेट मिळाला तर तुम्ही कमबॅक करू शकताय, समोरच्या संघामध्ये प्रेशर क्रिएट करू शकताय. आणि जर का ही जोडी शेवटपर्यंत कायम राहिली तर किमान मी मगाशी म्हटलं 80+ बघा लक्षात असू द्या, हे टार्गेट त्याच्याही पुढे जाईल मैदानामध्ये बॅटिंग करताना. 24 लाईव्ह इव्हेंट. इथे फुल फेस ऑफ द बॅट, टेक्निकली परफेक्ट. सूरज सावंतचा क्लास या फटक्यामध्ये पाहिला. अफलातून ड्राईव्ह, जबरदस्त फटका, अप्रतिम. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण झाली. अगदी त्यांचा हा ट्रेडमार्क शॉट होता. फुल फेस ऑफ द बॅट. 20 स्टेपमध्ये फक्त टाइम केलं बॉलला, ताकद कमी होती म्हणून फटका चांगला होता. 63 रन धाव फलकावरती. आणखीन एकदा पुन्हा एकदा आपण पाहताय बघा, एक्स्ट्रा कव्हरला हा फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा हा दुसरा षटकार. आज या सामन्याच्या इनिंग 24 इव्हेंटच्या माध्यमातून खतर या व्हिडिओ बनवल्या जाते दोन्ही खेळाडूंच्या, कारण दोघांनी जे परफॉर्मन्स दिले या मॅचमध्ये अफलातून. संदीप पाटील अद्विक कदर एंटरप्राइजेसचे संघ नायक आले. त्यांचा संघ तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूने पाली संघ, स्वर्गीय सुरेश बुवा शेलके प्रतिष्ठान पाली खुर्द हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु मैदानामध्ये काय फलंदाजी चालली आहे प्रत्येकाची. मात्र मने जिंकले गेले. स्विच इट करायचा आहे, बॉल मागे चाललाय आणि इथे रन नाहीये. एकाच गावचे हे 2 खेळाडू आहेत. राकेश आपण जर पाहिला बेलवलीच्या क्रिकेटला दिशा आणि गती देणारा हा खेळाडू आहे. अगदीशय अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या समोर सध्याच्या घडीचा एक चांगला ऑलराऊंडर आहे सूरज सावंत हा फलंदाज. एक बाईक त्याच्या नावावरती राहिली. मी मागाशी म्हटलं असा खेळाडू मैदानामध्ये चांगली बॅटिंग करत असताना. टोटल रन 69. नेक्स्ट बॉल क्रॉस बॅट फटका स्क्वेअर लेग मध्ये बॉलला पाठवलाय आणि वैयक्तिक 48 या धावसंख्येवरती खेळतोय मैदानामध्ये प्रफुल्ल पाटील हा फलंदाज. अर्धशतक या स्पर्धेत पहिलं कंप्लीट होईल का हा एक मोठा प्रश्न. गतवर्षी या स्पर्धेमध्ये मालिकावीर होता कोणचा अनिकेत म्हात्रे, त्याला बाईक मिळाली, त्याचा संघ बाहेर फेकला गेला. परंतु या मॅच मध्ये आता प्रफुल्ल पाटील आपण पाहताय ऑन साइड मध्ये हा फटका सजवलाय. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा, यशाचं स्वप्न आपोआप तुमचं पूर्ण होईल. आणि काय फलंदाजी केली आहे. पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं प्रफुल्ल पाटील उर्फ चांबोच्या नावावरती. चला चांबो, सर्वांना बॅट वरती करून आपल्या मानवंदना स्वीकारा. अफलातून इनिंग, व्हेरी गुड बॅटिंग. एकूण रन आपण जर पाहिलं धावफलकावरती 76, 76 धावा धावफलकावरती आल्या. जबरदस्त. सकाळच्या सत्रामध्ये हा धमाका इथे आपण पाहिला चांबोचा, त्याच्या बरोबरीने सूरज सावंत या 2 खेळाडूंचा. सुरुवात इतकी चांगली झाली आहे. खरं तर आता संदेशच्या चेहऱ्यावरती देखील तुम्हाला आनंद पाहायला मिळेल, कारण हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. इथून प्रत्येक सामना हा इम्पॉर्टंट आहे. परंतु या पहिल्या इनिंगमध्ये तुम्ही खरं तर धडाका पाहताय, चमत्कार पाहताय या 2 खेळाडूंचा. परंतु सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला त्याला प्रत्युत्तर देताना खेळाडू पाहायला मिळतील. राकेश, आकाश त्यांच्याकडे दमकम आहे. दर्शन पाटील आमचे खरं तर MSCBचे रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर, त्यांचा हा संघ मैदानामध्ये खेळतोय. अजूनही आपण पाहिल्या 76 धावा आल्या. मी मगाशी म्हटलं प्रेडिक्शन 80+ रन, आता त्याही पेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न राहील या करता संघाचा. राकेश थोडासा महागडा या षटकामध्ये. 3 षटकार, 1 सिंगल, 19 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्या. शेवटचा बॉल देखील आक्रमण, लाजवाब
लाजवाब. आज मैदानामध्ये 40 गावची मॅच नाही तरी हायलाइट मी बघतोय षटकार चौकारांची. अफलातून दोन्ही खेळाडूने अगदी आपण जर पाहिला कोणत्याही प्रकारची संधी दिलेली नाहीये. चला पाडी घेऊन चला तर दमलेत खेळाडू. आणि 4 षटकं संपली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 82 रन 82 धावा. पहिल्याच सामन्यामध्ये षटकामध्ये 29 आल्यानंतर मी म्हटलं होतं 80+ रन होतील आणि आता इथे 82 आल्या पहिल्या 4 षटकामध्ये. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. चला दोन्ही कॅप्टन नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. आरुष रुपेश पाटील यांच्याकडून चॅम्बोला आता लगातार 3 षटकारासाठी 500, मराठला 50 साठी आले. 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. इथून तुम्हाला पुन्हा 3 षटकार मारावे लागतील. भरपूर पारितोषिके आहेत. खरं तर 40 गाव म्हटलं की या विभागातील सर्वच आमचे या ठिकाणी स्पॉन्सर्स त्यांचा आम्ही खरं तर आभार व्यक्त करतोय. 2 व्हीलर गाडी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली मालिकावीराची ते खरं तर दीपालीताई दत्तात्रय तांडे सरपंच चिखले सांगडे यांच्या माध्यमातून आणि त्यांच्याबरोबरने सदस्य अजिवली धनराजी नामदेव बडे यांच्या माध्यमातून मिळाली. फलंदाज गोलंदाज यांना सायकल रविशेठ पाटील तुरमाले आमचे गोल्डन मॅन वजनदार माणूस नितीन कसाबे पनवेल यांच्या माध्यमातून आम्हाला स्पोर्ट्स सायकल मिळाल्या. लास्ट ओव्हर काय पण बोलूया आणि नंतर आपण डिक्लेअर करूया ही पारितोषिके. शेवटचं षटक अंतिम समाधान बताले वारदोलीचा खेळाडू कमबॅक हवाय. या षटकामध्ये किमान 7 ते 8 धावा यायला हवे. त्याच्याही जास्त आले तर माझं टार्गेट प्रचंड मोठं होईल. सूरज सावंत स्कूप करण्याचा प्रयत्न केला. अगदी आपण पाहिला सूर्यकुमार यादव स्टाईलने दिस काय सध्याच्या घडीतला आपण पाहिला भारतीय संघाचा चर्चेचा खेळाडू त्याच्या स्टाईलने हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सूरज सावंत चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. समाधान बतालेला कमबॅक करावा लागेल. अपकमिंग यंगस्टर वारदोली संघाचा त्याच्यावरही हल्ला बोल करायचा होता. फटका फसलाय. कल्पेश भोईर त्या ठिकाणी होते वारदोलीचे. झेल पकडला आणि 82 धावसंख्येवरती हा पहिला धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. परंतु जाता जाता सूरज सावंतने देखील वैयक्तिक त्या ठिकाणी खेळ केला असेल आपण पाहिलं. 20 धावांचा एकदा जोरदार डाव सूरज सावंतसाठी देखील. राकेश मात्रे यांच्या अगेन्स्ट त्याने जे 2 षटकार मारले खरं तर मी सांगेन या स्पर्धेतले अप्रतिम फटके राहिले. टायमिंग त्या फटक्यामध्ये आपण पाहिलं. नवीन खेळाडू झाला तिसऱ्या क्रमांकावरती मिथुन पाटील मोहोगावचा हा खेळाडू. मिथुन पाटील खरं त्यांनी धावांचा पाठलाग केला होता 92चा. विगरच्या स्पर्धेमध्ये चिंचपाडा संघाच्या अगेन्स्ट जेव्हा मोह संघासमोर 92चं टार्गेट होतं आणि अंतिम 2 बॉलमध्ये 10 करायच्या होत्या तेव्हा मिथुन पाटीलने 2 षटकार मारले होते. त्यामुळे धावा जरी किती झाल्या तरी पुढच्या इनिंगमध्ये तुम्हाला ठसन पाहायला मिळेल. पुढच्या इनिंगमध्ये तुम्हाला टीट फॉर टॅट जसं प्रत्युत्तर पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. टोटल रन धावफलकावरती आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकाल 82. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. मी मगाशी म्हटलं हे षटक गरजेचं आहे. इकॉनॉमिकल यॉर्क केला बॉलला. बॅक टू द बॉलर. तिसरा बॉल ही निघाला निर्धाव. आता फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून आता आणखीन 1-2 जर का डॉट बॉल आले तर मात्र नक्कीच आपण पाहिलं या सामन्यामध्ये कमबॅक पाहायला मिळेल. फिल्डिंग करणाऱ्या वारदोली बेलवली या टीमच्या माध्यमातून. पहिले 3 बॉल एकही रन नाहीये. 1 विकेट मिळालाय. समाधान बताले कमबॅक करत असताना टीमच्या मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल अंधाधुंद फटका. कहीं पे निगाहे और कहीं पे निशान असं म्हणावं लागेल. कारण हा बॉल अगदी टप्पापर्यंत थोडासा धीम्या गतीचा राहिला आणि तिथे आपण पाहताय 1 रन आली लेग बायच्या स्वरूपात. 83 रन. पण तो फिनिश करण्यासाठी आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. प्रफुल्ल 2 बॉलचा खेळ बाकी आहे ज्याने स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झलकावलंय. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं म्हणतात आणि हे पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती राहिलंय. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 17 चेंडू आणि 60 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलंय आणि या स्पर्धेमध्ये आपण पहिला 93 हा उच्चांक राहिला सांघिक. याही वेळा आपण पहिला समाधान बतालेचं कमबॅक. गुड कमबॅक. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळालं. पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 1 ज्या ठिकाणी पहिल्या 4 षटकामध्ये आल्या होत्या 82 आणि मगाशी म्हटलं हे षटक कमबॅक जर झालं तर मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कॉन्फिडन्स लेवल तुम्हाला पुढच्या इनिंगमध्ये वाढताना पाहायला मिळेल आणि यात शंकाच नाही. आता अंतिम बॉल आहे. टार्गेट सेट करणार चेंडू. 83 धावा. धावफलकामध्ये शेवटचा बॉल षटकार. टार्गेट सेट झालं. 83 प्लस षटकार 89. 90चं टार्गेट उभं केलंय या ठिकाणी वारदोली बेलवली या संघासमोर. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. आव्हान किती जरी मोठं असलं तरी क्रिकेटमध्ये सुरक्षित नाही असं म्हणतात. आव्हान छोटं असो किंवा मोठं
मग तो क्रिकेटमध्ये ते कधीही सुरक्षित नाही आहे. नेक्स्ट मॅच चला दोन्ही कॅप्टन अद्विक एंटरप्राइजेस आणि एका बाजूने स्वर्गीय सूरजबुवा शेळके प्रतिष्ठान पाली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी टॉस केला जाईल. पुढच्या मॅचचा अजून एक मोठा सामना पाहायला मिळेल.